सार्वजनिक ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशामध्ये बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या, लोकांची सुरक्षा महत्त्वाची, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशात आता बदल करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। डॉग लव्हर्सच्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत। धोकादायक आणि आजारी कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारलं जाऊ शकतं। लोकांच्या जीविताची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची। निर्देश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवमानतेचा खटला चालवला जावा। राजस्थान, तामिळनाडूसह अनेक राज्यात भटक्या कुत्र्यांचे आकडे मोठे आहेत। नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 31 नागरिकांना कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या आहेत, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका फेटाळून लावल्यात। यावेळी सुप्रीम कोर्टाने 9 निर्देश दिलेत। राज्य सरकारांनी पशु कल्याण मंडळाचे नियम अधिक मजबूत करावेत। प्रत्येक जिल्ह्यात किमान एक एबीसी केंद्र स्थापन करावं। लोकसंख्येप्रमाणे एबीसी केंद्रांची संख्या वाढवावी। कोर्टाचे आदेश आणि पशु कल्याण नियमांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी। अँटी रेबीज औषधांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी। NHAIने राष्ट्रीय महामार्गांवर भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाययोजना करावी। कायद्यानुसार गरज पडल्यास युथेनेशिया सारखी पावलं उचलली जाऊ शकतात। आदेश लागू करणारा पालिका सरकारी अधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिलं जावं। सामान्यतः त्यांच्या विरोधात FIR किंवा कठोर कारवाई केली जाऊ नये।